नमस्कार आणि जय भीम. तर माझं नाव आहे हर्षदा अज्ञान गायकवाड. तर वेलकम आहे तुम्हाला या माझ्या नवीन चॅनलवर, हर्षदा गायकवाड टुवेल चॅनलवर. ओके. तर बालभारती हे मराठीचं पुस्तक आहे आणि संतवाणी यात मी तुमच्या संग शेअर करणार आहे. त्याचे छोटे छोटे मला समजलेले अर्थ हे सुद्धा तुमच्या संग मी शेअर करणार आहे. संतवाणी संत सेना महाराज ही संतवाणी आहे त्यांची. तर 13व्या शतकात प्रसिद्ध संत कवी आहेत ते. संत सेना महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे सगळे प्रसिद्ध आहेत. अजून किती आहेत हे माहिती आहे. आता मी एवढ्या तुमच्या समोर ते सादर करतो. ओके ओके. आजी सोनी याचा दिवस दृष्ट केले संत. आजी सोनी याचा दिवस दृष्ट देखिले संत. जेव्हा सुख झाले माझे माहेर भेटले. जेव्हा सुख झाले माझे माहेर भेटले. अभंग निसर क्षण देखता संत चरण. अभंग निसर क्षण देखता संत चरण. आजी दिवाळी दसरा सेना मने आले घर. आजी दिवाळी दसरा सेना मने आले घरा. तर या संताचा अर्थ मी तुम्हाला आता एक्सप्लेन पटकीने असं क्लिक करते. त्याआधी कोणाकोणाला माहिती आहे संतवाणी या शब्दाचा अर्थ काय होतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की संतवाणी याचा अर्थ नेमका काय होत होतो. ओके. तर मी संत कवीचा अर्थ सांगते. आजी सोनी याचा दिवस दृष्ट देखिले संत. आज सोन्याचा दिवस आहे. का सोन्याचा दिवस आहे तर दृष्ट देखिले संत म्हणजे दृष्टात संतांचे पाय आले म्हणून आज सोन्याचा दिवस आहे. जेव्हा सुख झाले माझे माहेर भेटले. त्यांना पाहून जीव सुखी झाला आणि असं वाटलं की माझं माहेर भेटलं. अभंग निसर्षण देखता संत चरण. अभंग म्हणजे काय तर संपूर्ण. निशण म्हणजे काय थकवा. संपूर्ण थकवा नाहीसा झाला तर त्यांचे चरण बघितले. आज दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. आज दिवाळी दसरा आहे असं वाटते. म्हणजे कसं एखाद्या आनंदाची बातमी आपल्या घरात आली तर असंच वाटतं आज कुठला आहे दिवाळी दसरा आहे का काय आहे. अजून आनंदाचा एकदम आनंद होऊन जातो. तर या पोयमचा संत कवीचा अर्थ असा एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेला आहे. अजून तुमच्या मॅमकडनं किती काय काय तुम्हाला अर्थ समजतात ते मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा संतवाणी याचा अर्थ काय होतो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगाल संतवाणी या शब्दाचा अर्थ नेमकं काय होता. बाय बाय. फॉलो करा, सबस्क्राईब करा बरं का. सगळं करा. बाय बाय. आवडली असेल तर लाईक करा. बाय.